गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली। त्यांचे मित्र जालन्याहून जवळच असलेल्या पीरकल्याण धरणावर गेले होते। धरणाहून परत येत असताना सुमारे दुपारी 1:30 वाजता जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात एका मेडिकल समोर गेल्यानंतर तौर यांची गाडी थांबली। गजानन तौर खाली उतरले आणि पुढे जे घडायला नको होतं तेच घडलं। हत्येच्या दिवशी घटनास्थळी काय घडलं? जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या दिवशी मंठा चौफुली परिसरात नेमकं काय झालं होतं? काही प्रत्यक्षदर्शी यांच्या सांगण्यानुसार गजानन तौर यांनी गाडी थांबवून ते खाली उतरले। खाली उतरून संशयित आरोपी भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर नाव माहिती नाही यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर आरोपींनी गजानन तौर यांच्यावर गोळ्या झाडल्या। 2 गोळ्या झाडल्यानंतरही गजानन तौर यांनी आरोपीशी 2 हात केले। त्यातील एका आरोपीने गजानन तौर यांच्यावर परत चाकूने वार केला। 2 गोळ्या लागून देखील गजानन तौर यांनी तो चाकू त्याच्याकडून खेचून एकाच्या पोटात चाकूने वार केला। लगेचच एक गोळी गजानन तौर यांच्या डोक्यात लागल्यामुळे ते तिथेच कोसळले, असं काही प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं। जुन्या वादातूनच गजानन तौर यांचा गोळ्या झाडून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे।